So today we will start our unit number 2 of our course Microwave and Radar. The name of the unit is Microwave Passive Component. Okay. So first unit मध्ये आपण बघितलं होतं जे मायक्रोवेव्ह सिग्नल आहे. मायक्रोवेव्ह सिग्नल आपण वेव्हगाईड मधनं काय करतो, प्रोपॅगेट करतो. ॲज वी नो, microwave is nothing but a portion of electromagnetic spectrum which ranges from 0.3 gigahertz to up to 300 gigahertz. 0.3 gigahertz to 300 gigahertz या रेंज मध्ये, या फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल असतो त्याला आपण मायक्रोवेव्ह सिग्नल असं म्हणतो. ओके. अँड दॅट मायक्रोवेव्ह सिग्नल वी कॅन ट्रान्समिट or propagate wireless as well as through waveguide also. Okay, so for different applications we use waveguide for transmission or propagation of that microwave signal. Okay. सो आता तो मायक्रोवेव्ह सिग्नल आपल्याला प्रोपॅगेट करायचा आहे. तर प्रोपॅगेट करण्यासाठी ज्या वेव्हगाईड मधून आपण त्याला प्रोपॅगेट करतो ते वेव्हगाईडचे डिफरंट कॉम्पोनंट असतात आणि त्या कॉम्पोनंट ऍक्च्युली दोन टाइप्स मध्ये ते क्लासिफाय केलेले असतात. जनरली दी components classified into two types. One is a passive component, another is a active component. So passive component means the component which do not generate any form of energy or signal. ते कुठल्याही प्रकारे सिग्नल जनरेट करत नाही आणि त्यांना एनर्जीची किंवा पॉवरची पण गरज नसते. दॅट कॉम्पोनंट इज कॉल्ड एज पॅसिव्ह कॉम्पोनंट. आणि ऍक्टिव्ह कॉम्पोनंट मीन्स व्हॉट? द कॉम्पोनंट दॅट जनरेट्स अ सिग्नल. ओके. ते काय करतात? सिग्नल जनरेट करतात. तर आपण इथे बघणार आहे पॅसिव्ह कॉम्पोनंट. पॅसिव्ह कॉम्पोनंट मध्ये फर्स्ट आहे मल्टिपल जंक्शन. मल्टिपल जंक्शन कुठले कुठले आहेत? वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ई प्लेन, एच प्लेन, हायब्रिडिटी अँड रॅट रेस्टिंग. ओके. हे डिफरंट मल्टिपल जंक्शन्स आपण बघणार आहे. सो जनरल पॉइंट्स, इट इज यूज टू स्प्लिट ऑल पार्ट्स ऑफ मायक्रो एनर्जी इंटू पर्टिक्युलर डायरेक्शन. सपोज मायक्रो एनर्जी आहे आणि आपल्याला मायक्रो एनर्जी एका डायरेक्शनवरून दुसऱ्या डायरेक्शनला काय करायची आहे? स्विच करायची आहे. ओके, या स्प्लिट करायची आहे. सो इन दॅट फॉर दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन वी जनरली यूज दिस मायक्रोवेव्ह components. Okay, especially which components? These E plane T, H plane T, hybrid T and rat race ring. Then next, it is also used to combine two or more signal. दोन किंवा दोन पेक्षा जास्ती सिग्नल असेल तर त्याला कंबाईन करण्यासाठी आपण काय करतो? We use this microwave T's. Then micro junction is a interconnection of two or more micro component. What is micro junction? It is a interconnection of two or more micro component. दोन किंवा दोन पेक्षा जास्त मायक्रो कॉम्पोनंटचं एक इंटरकनेक्शन असतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ मायक्रो जंक्शन. कॉमनली यूज जंक्शन्स, त्या जंक्शनला टीज पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टीज आर ई प्लेन टी, एच प्लेन टी अँड हायब्रिड प्लेन टी. हायब्रिड प्लेन टी इज ऑल्सो कॉल्ड एज मॅजिक टी. देन सर्क्युलेटर, डायरेक्शनल कपलर इटसेट्रा. हे वन बाय वन आपल्याला कॉम्पोनंट्स काय करायचे अपकमिंग टॉपिकमध्ये स्टडी करायचे. ओके. Then next, at microwave frequencies, traveling waves are associated with powers and micro junctions can be defined by S parameter or scattering parameter. Now this S parameter, or it is also called as S stands for scattering parameter. त्याचे आपल्याला डेरिवेशन पण डिराइव करायचे, बट ॲज इट इज नॉट गिवन इन द सिलेबस, डेरिवेशन इज सिलेबस मध्ये नाही, सो आय विल नॉट टेक इट. I will just take the matrix of magic T, E plane T and H plane T. Then scattering parameters are the elements of scattering matrix. Scattering parameters काय ते scattering matrix चे elements आहेत. It gives all the combinations of power relationship between various input and output ports of micro junction. आता microwave junction जे I will show you the diagram. Suppose this is the microwave junction. It is called as E plane T. आता यामध्ये तीन काय पोर्ट आहेत. This is port 1, this is port 1, port 2 and E plane. Port 1, port 2 and this one is a port 3 or it is also called as E port. यामध्ये जे तीन पोर्ट आहेत तर कुठल्याही दोन पोर्ट मधनं आपण काय करू शकतो? We can insert the power from port 1 and port 2 and get power from port E, or we can insert power into the port E and get power from port 1 and 2. Or we can insert power into port 1 and get power from port E and port 2. Any combination is possible. Okay. So हे जे E plane T आहे
यामध्ये काय करतो आपण, ॲज सेड अर्लियर, इट गिव्स द कॉम्बिनेशन्स ऑफ पॉवर रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस इनपुट अँड आउटपुट पोर्ट्स ऑफ मायक्रो जंक्शन. हे जे एस पॅरामीटर असतात, एस पॅरामीटर काय काय देतात आपल्याला, व्हॉट एस पॅरामीटर गिव्स अस, इट गिव्स अस द रिलेशन बिटवीन इनपुट पॉवर अँड आउटपुट पॉवर बिटवीन व्हेरियस पोर्ट्स ऑफ द टीज और मायक्रो जंक्शन. म्हणजे आपण कुठल्या पोर्टला इनपुट दिलं तर कुठल्या पोर्टला किती पॉवर मिळते. समजा आपण 1 ला इनपुट दिलं तर 2 मधून किती आउटपुट पॉवर मिळणार आणि ई मधून किती आउटपुट पॉवर मिळणार, किंवा ई ला जर इनपुट दिलं तर 1 मधून किती आउटपुट मिळणार, 2 मधून किती मिळणार. याचं जे रिलेशन आहे इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर बिटवीन डिफरंट पोर्ट, याला पोर्ट म्हणायचं, त्या रिलेशनशिप आपल्याला कुठून मिळणार आहे, एस पॅरामीटरची स्कॅटरिंग मॅट्रिक्स मधून मिळणार. ओके, सो दिस इज नथिंग बट अवर E plane T. Okay. Now next is E plane T. We'll continue E plane T. Rectangular slot is cut along the broader dimension of long waveguide and slot is connected. इथे काय केलेलं असतं, एक rectangular waveguide आहे. This is our suppose rectangular waveguide. हे रेक्टँग्युलर वेव्हगाईडचे एक सेंटर मध्ये स्लॉट काय केलेला असतो, इथे कट केलेला असतो, आणि त्या कट केलेल्या स्लॉट मध्ये एक रेक्टँग्युलर वेव्हगाईडचे स्मॉल पीस हा इथे कनेक्ट केलेला असतो. ओके, रिमेंबर ऑल दीज 2 स्लॉट्स आर होलो, ते आतून काय असतात, पोकळ असतात. सो दिस इज पोर्ट 1, दिस इज पोर्ट 2, अँड दिस स्लॉटेड स्ट्रक्चर or slotted joint is nothing but port 3, or it is also called as side arm. Side arm किंवा E port पण म्हणतात त्याला. It is also called as E port. And these arm are called as a collinear arm. Port 1 and port 2 are called as collinear arm. Okay, हे port 1 आणि port 2 काय collinear arm आहेत, आणि हा slotted structure जे आपण इथे काय केलंय, ब्रॉडर डायमेन्शनला कट करून त्यामध्ये प्लेस केलंय, फिट केलंय, ते त्याला म्हणायचं E port or port number 3, or it is also called a side arm. Okay, then port 1 and 2 are collinear arm. हे port 1 and 2 वाला काय म्हणायचं, collinear arm, and port 3 is E arm. Okay, these are the collinear arm and this is the E arm. Then you can see here the 2D diagram. इथे port 1 मध्ये आपण पॉवर इनपुट देऊ शकतो, इथे पोर्ट 2 मध्ये पॉवर आपण आउटपुट घेऊ शकतो, आणि पोर्ट 3 मध्ये पण आपण पॉवर आउटपुट घेऊ शकतो. सपोज पॉवर इज गिवन इनपुट टू पोर्ट 1, देन इट विल कम आउट ऑफ पोर्ट 2 अँड पोर्ट 3 ऑल्सो. त्याचे रिलेशन्स काय असते, डायरेक्शन्स काय असते, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. सो पोर्ट 1 मध्ये आपण इनपुट पॉवर दिली, दिस डायरेक्शन शोज लाइन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स मीन्स जी मायक्रो एनर्जी आहे, लाइन्स ऑफ फोर्स जे आहेत त्या अपवर्ड डायरेक्शन आहेत, आणि इथून जे आउटपुटला मिळणार आपल्याला 2 मधून त्या डाउनवर्ड डायरेक्शन मिळतील. मीन्स व्हॉट एव्हर पॉवर वी आर गिव्हिंग इनपुट टू पोर्ट 1, इट विल कम आउट ऑफ पोर्ट 2 बट इन अपोजिट डायरेक्शन. त्याची डायरेक्शन्स काय राहील, अपोजिट राहील. ओके, आणि हे पोर्ट 3 मधून आपल्याला मिळणार आउटपुट. तर त्याचे रिलेशन्स आपण स्कॅटरिंग मॅट्रिक्स मध्ये बघणार आहे. देन इट इज व्होल्टेज और सिरीज जंक्शन सिमेट्रिकल अबाउट सेंट्रल आर्म. ओके, व्होल्टेज और सिरीज जंक्शन असते ते जे त्याचे सेंट्रल आर्म पासून काय असते, सिमेट्रिक असतं. सो हा जो स्लॉटेड कॉम्पोनंट इथे कनेक्ट केलेला आहे आपण ई आर्म, तो या सेंटर पासून काय असतो, सेम डिस्टन्सला असतो, म्हणजे तो सेंटर मध्ये असतो एक्झॅक्टली. देन नेक्स्ट E plane T. Continue. When input is applied to port 3, the output at port 1 and port 2 will have phase shift of 180 degree as shown in the figure. आता या फिगर मध्ये बघा, या प्रॉपर्टीज आहेत, यू हॅव टू रिमेंबर दिस प्रॉपर्टीज. ओके, या प्रॉपर्टी तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. आता हे पोर्ट 1 आहे आपलं, ही 2D डायग्राम आहे ई प्लेन टी ची, आणि हे पोर्ट 2 आहे. ओके, इथे काय सांगितलेलं आहे की वेन इनपुट इज अप्लाइड टू पोर्ट 3. आता पोर्ट 3 ला जर आपण इनपुट दिलंय, म्हणजे इनपुट सिग्नल कुठे दिला आपण, पोर्ट 3 ला, आणि आउटपुट कुठून घेतोय आपण, पोर्ट 1 अँड पोर्ट
2 पासून. ठीक आहे. सो वेन द इनपुट इज अप्लाइड टू पोर्ट 3, the output at port 1 and port 2 will have phase shift of 180 degree. जर जे मायक्रोवेव्ह सिग्नल आपण पोर्ट 3 ला इनपुट दिला, तर पोर्ट 2 आणि पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मधून जो सिग्नल आपल्याला आउटपुटला मिळेल, त्या सिग्नलची जी फेज शिफ्ट राहील ती काय राहील, 180 डिग्री राहील. एक्झॅक्टली इक्वल मॅग्निट्यूडचा सिग्नल आपल्याला दोनही आर्म्स मधून मिळेल, पोर्ट 1 मधून आणि पोर्ट 2 मधून. बट ओनली डिफरन्स इज दॅट देअर विल बी अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन द पॉवर कम आउट ऑफ पोर्ट 1 अँड पोर्ट 2. पोर्ट 1 मधून जो पॉवर येईल, जो सिग्नल येईल, आणि पोर्ट 2 मधून जो सिग्नल येईल, त्यांचे मॅग्निट्यूड सेम राहील, बट their direction will be different. Means 180 degree phase shift will be there. आता इथे बघा, हा एरो डाउनवर्ड डायरेक्शन आहे. ओके. आणि इथे बघा, हा एरो अपवर्ड डायरेक्शन आहे. मीन्स व्हॉट, देयर इज अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन पॉवर कम आउट ऑफ पोर्ट 1 and पोर्ट 2. ओके. If field in waveguide T where port 3 is input port. हे काय, इलेक्ट्रिक लाईन्स ई फील्ड आहे वेव्हगाईड मधली. कुठले वेव्हगाईड, हे जनरली या ई प्लेन टी मधली, जेव्हा आपण पोर्ट 3 ला इनपुट देतो आणि पोर्ट 1 पोर्ट 2 मधून आपल्याला आउटपुट पॉवर मिळते. ओके. देन इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स चेंजेस देअर डायरेक्शन when they come out of port 1 and 2. पोर्ट 1 and 2 मधून जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स येतील, तेव्हा त्या काय करतील, that will change the direction. Power output at port 3 is the difference between the power applied. Power output at port 3 is difference between power applied at port 1 and port 2. आता या डायग्राम मध्ये बघा, in this diagram, suppose ई फीड वेव्हगाईड टी where port 1 is input port. आता इथे काय केलं आपण, यामध्ये काय केलं आपण, पोर्ट 3 मध्ये इनपुट दिलं होतं. ओके. इथे काय करतो आपण, पोर्ट 1 मध्ये इनपुट देतो. ठीक आहे. पोर्ट 1 मध्ये, इथे पोर्ट 3 ला इनपुट दिलं होतं, पोर्ट 1 आणि 2 मधून आपण आउटपुट घेतलं होतं. तर आपल्याला ई मध्ये जेवढं पॉवर दिली होती, त्याची हाफ पॉवर पोर्ट 1 मध्ये मिळाली, हाफ पॉवर पोर्ट 2 मध्ये मिळाली, पण त्यांची डायरेक्शन्स काय होती, डिफरंट होती. मीन्स 1 डिग्री फेज शिफ्ट होती. ओके. यामध्ये काय, आपण इनपुट कुठे देतो, पोर्ट 1 ला. इफ यू आर गिव्हिंग इनपुट टू पोर्ट 1, देन पॉवर विल कम आउट ऑफ पोर्ट 2 and पोर्ट 3 also. ओके. पोर्ट 2 मधून जी पॉवर येईल, तो ऑब्विसली त्याची डायरेक्शन ही डिफरंट राहील. अँड द पॉवर आउटपुट ऍट पोर्ट 3 इज डिफरन्स बिटवीन पॉवर अप्लाइड ऍट पोर्ट 1 and पोर्ट 2. आता इथे काय केलं आपण, सपोज पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये जर इनपुट पॉवर दिली आहे, सो व्हॉट विल हॅपन in this case? What we are going to do, we are providing power input through port 1 and port 2. पोर्ट 1 आणि पोर्ट 2 ला आपण जर इनपुट पॉवर देत असेल, तर पोर्ट 1 आउटपुट पोर्ट मधून जी पॉवर आपल्याला मिळणार आहे, दॅट पॉवर विल बी डिफरन्स बिटवीन पॉवर प्रोव्हाइडेड ॲट पोर्ट 1 अँड पोर्ट 2. ओके. पोर्ट 1 मायनस पोर्ट 2. पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये जी पॉवर आहे, त्या पॉवरचा जो डिफरन्स आहे, तो आपल्याला कुठे मिळणार, पोर्ट 3 मध्ये. का असं का होणार आहे, कारण की वी नो दॅट पोर्ट 3 ला जर आपण इनपुट पॉवर दिली, तर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मधून जी पॉवर आपल्याला मिळते, त्यांचा फेज काय असतो, फेज चेंज असतो, म्हणजे 180 डिग्री फेज शिफ्ट असते. ओके. त्यामुळे मग आपण पोर्ट 1 आणि 2 ला जर इनपुट पॉवर दिली, तर आपल्याला आउटपुटला जी पॉवर मिळणार, तो या दोघांमधला डिफरन्स मिळणार. जर आपण ऑलरेडी इथे त्यांची डायरेक्शन चेंज करून जर पॉवर इन्सर्ट केली, तर ऑब्विसली आपल्याला इथे जी पॉवर मिळणार, ती या दोघांची ऍडिशन मिळणार. ओके. आणि जर सपोज आपण दोन पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये पॉवर इन्सर्ट करणार, दोघांची जर सपोज फेज शिफ्ट 0 असणार आहे, म्हणजे सेम प्लेन ऑफ पोलरायझेशन आहे किंवा सेम डायरेक्शन जर सपोज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फील्ड आहे, तर इथे आपल्याला ऑब्विसली दोघांचा डिफरन्स मिळणार. ओके. दोन्ही केस मध्ये तो डिफरन्स असतो, पण इथे काय होईल, पोर्ट 1 मायनस पोर्ट 2, सो इट इज प्लस पोर्ट 2. ओके. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ दिस ई प्लेन टी. When power enters into two ports, port 1 and 2 are in phase opposition, then maximum powers come out of port 3. See here. काय विचारले इथे, काय सांगितलंय, when power enters into two port 1 and port 2, port 1 आणि port 2 मध्ये जर आपण पॉवर इन्सर्ट केला, इन फेज अपोजिशन,
फेज अपोजिशन म्हणजे एकाचा फेज जर असा असेल पोर्ट 1 मध्ये तर पोर्ट 2 चा फेज सपोज असा आहे. देन मॅक्सिमम पॉवर कम आउट ऑफ पोर्ट 3. तर पोर्ट 3 मधून आपल्याला मॅक्सिमम पॉवर मिळणार. का? कारण की या दोघांचं काय होईल ते, सपोज हे पोर्ट 1 आहे आणि हे पोर्ट 2 आहे. ओके, ऑलरेडी मी डिस्कस केले. सो आय विल वन्स अगेन. येस, सी काय सांगितले त्यांनी की पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये जो पॉवर आहे तो जर फेज अपोजिशन मध्ये असेल, मीन्स लाईक दिस, हा पोर्ट 1 आहे आणि हा पोर्ट 2 आहे आणि पॉवर कसं आहे फेज अपोजिशन मध्ये, हे अपवर्ड डायरेक्शन आहे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. तर पोर्ट 3 मधून जो पॉवर मिळणार आपल्याला तो कसा राहील, मॅक्सिमम राहील. का मॅक्सिमम राहील? कारण की दोघांची इथे ऍडिशन होणार. आता पोर्ट 1 चा पॉवर आहे सपोज P1, ओके, मायनस पोर्ट 2 चा पॉवर काय राहील, P1 च्या अपोजिट म्हणजे मायनस P2. सो P1 मायनस मायनस P2 तर काय होईल, P1 प्लस मायनस मायनस प्लस P2. सो दोघांच्या पॉवरची काय होईल इथे ऍडिशन होईल. ठीक आहे. सो विल गेट मॅक्सिमम पॉवर कधी, जेव्हा पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये जो पॉवर इनपुट दिला जाईल तो फेज अपोजिशन मध्ये राहील, तेव्हा इथे आपल्याला मॅक्सिमम पॉवर मिळेल. ओके. आणि जर सपोज आपण सेम फेज मध्ये इन फेज मध्ये जर पॉवर इनपुट दिला पोर्ट 1 आणि पोर्ट 2 ला, तर आउटपुटला आपल्याला काय मिळेल, P1 मायनस P2. ठीक आहे, P1 मायनस P2. ओके. सो P1 मायनस P2 चा आपल्याला इथे डिफरन्स मिळणार ऑब्वियस, जर सेम फेज असेल तर. आउट ऑफ फेज असेल तर मग P1 मायनस हा P1 च्या अपोजिट असणार, त्यामुळे आपल्याला मायनस P2 लिहिलं, तर मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. सो त्यांची ऍडिशन होईल. आणि जर ते सेम फेज मध्ये असेल तर P1 ची पॉवर मायनस P1 आणि P2 ची डायरेक्शन एकच असल्यामुळं इथे आपण डायरेक्ट P2 लिहिणार. सो P1 मायनस P2 म्हणजे आपल्याला डिफरन्स मिळणार. सो मिनिमम पॉवर मिळणार आपल्याला, और इट मे बी 0, मिनिमम और 0 पॉवर मिळणार. Same input power means equal magnitude and same phase at port 1 and port 2 results no output at port 3. मिनिमम किंवा नो आउटपुट आपल्याला काय मिळेल इथे, मिनिमम पॉवर किंवा व्हेरी लो पॉवर किंवा 0 आउटपुट मिळणार डायरेक्ट. सो नो आउटपुट विल यू गेट. म्हणजे पोर्ट 1 ला जे इनपुट देणार आपण आणि पोर्ट 2 ला जे इनपुट देणार, सेम डायरेक्शन जर असेल पॉवरची, देर इज नो फेज शिफ्ट इन बिटवीन देम, देन पोर्ट 3 ला जे आपल्याला आउटपुट मिळणार ते किती मिळणार, 0. कारण की दोघांची काय होईल तिथे subtraction will, and we will get no power at port 3. Then an input power at port 3 equally divides into port 1 and 2 with opposite polarity. Hence E plane T is called as 3 dB splitter. 3 dB splitter पण त्याला म्हणतात, कारण की जे आपण E मध्ये जी पॉवर देणार आहे, या पोर्टला जी पॉवर आपण इनपुट देणार आहे, तर जेवढी पॉवर आपण या पोर्ट 3 ला इनपुट देणार ती पॉवर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये अर्धी अर्धी डिवाइड होणार. ओके. सो पोर्ट 3 ला जी पॉवर देणार आपण पोर्ट 1 पोर्ट 2 मध्ये अर्धी अर्धी डिवाइड होणार विथ अपोजिट फेज. इथे फेज असा आहे तर इथे फेज असा आहे. ओके. सो अपोजिट फेज पॉवर, पोर्ट 1 मधून येणारी पॉवर आणि पोर्ट 2 मध्ये येणारी पॉवरचा फेज काय राहील, 180 डिग्री फेज शिफ्ट राहील त्यांच्यामध्ये, बट इक्वल मॅग्निट्यूड राहील त्यांचं. त्यामुळे आपण या ई प्लेन टीला 3 dB स्प्लिटर पण म्हणतो. 3 dB स्प्लिटर मधून काय होतं, आपल्याला अर्धी अर्धी पॉवर आउटपुटला मिळते. देन नेक्स्ट, दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ई प्लेन टी. एस ही 3x3 मॅट्रिक्स आहे, कारण की 3 पोर्ट आहेत, त्यामध्ये 3 पोर्ट असल्यामुळे 3x3 मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. सो एस इज इक्वल टू S11, S12, S13. एस हा कोएफिशिएंट काय येते, जनरली मॅट्रिक्स कशी असते, Sij. ओके, Sij. So I is nothing but this component and J is nothing but this component, second component. Okay, so first row, first column means S11. Now this is, remember this is row, these are the rows and these are the columns. Okay, जे horizontal आहेत ते rows आहेत आणि जे vertical आहेत ते column आहेत. ठीक आहे. सो आता हा जो आहे हा काय, फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे, हा फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट, हा फर्स्ट रो मधला थर्ड एलिमेंट. सो फर्स्ट रो जे आय आहे Sij,
ओके, सो I represents what? I represents row आणि J represents column. मग इथे फर्स्ट रो म्हणजे S1 या सगळ्या ठिकाणी काय राहील? S11 राहील, S1 S1 S1. आणि हे सेकंड जो डिजिट आहे काय रिप्रेझेंट करणार? कॉलम. सो फर्स्ट कॉलम म्हणजे 1, सेकंड कॉलम म्हणजे 2, थर्ड कॉलम म्हणजे 3. सो S11 S12 S13. नाउ दिस इज सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो S21 S22 S23. Now S31 S32 S33. Third row first column, third row second column, third row third column. So in this way we can write the matrix for 3 by 3 input, for 3 input microwave T. Okay, so आपण जर हे सॉल्व केलं, actually it is not in syllabus, you will not no questions will be asked in examination, but for the sake of simplicity, for sake of the understanding, we can cover this topic. See, आता इथे आपण बघूया, दिस मॅट्रिक्स S23 इज इक्वल टू मायनस S13 असं का दिलेलं आहे ते आपण बघू. S23 आता यामध्ये बघा, S23 इज इक्वल टू मायनस S13 म्हणजेच काय बघा, यामध्ये S23 मीन्स व्हॉट? आता हा पोर्ट 1 आहे, पोर्ट 2 आहे आणि पोर्ट 3 आहे. 23 मीन्स व्हॉट? म्हणजे 2 ला जर इनपुट दिलं तर 3 मधून आउटपुट मिळणार. S23 चा मिनिंग काय होतो? 2 ला इनपुट 3 ला आउटपुट. ओके, मग इथे काय S23 म्हणजेच काय? 2 ला इनपुट दिलं तर 3 ला जे आउटपुट मिळणार, आणि S13 म्हणजे काय? 1 ला इनपुट दिलं तर 3 ला आउटपुट मिळणार. तो बघा S13 तो 1 ला जर इनपुट दिलं तर 3 ला आउटपुट मिळणार. तर हे काय एकमेकांच्या अपोजिशन मध्ये, मॅग्नेट्यूड सेम राहील बट फेज अपोजिशन, कारण की 1 आणि 2 मधून जो पॉवर मिळतो आपल्याला तो 180 डिग्री आउट ऑफ फेज मध्ये असतो. त्यामुळे S23 इज ऑलवेज मायनस ऑफ S13, म्हणजे मॅग्नेट्यूड सेम आहे, पॉवर सेम मिळणार पण अपोजिट डायरेक्शन मिळणार. सो S23 ला आपण काय लिहिणार? मायनस S13. सो हियर S23 is written as minus S13. Okay, since output at port 1 and port 2 are out of phase by 1 degree with an input at port 3. If port 3 is perfectly matched to the junction, port 3 जर जंक्शनला परफेक्टली मॅच असेल तर आपण पोर्ट 3 म्हणजे हे जर दोन्ही आपण क्लोज केले तर ऑब्विसली, किंवा जर आपण पोर्ट 3 ला जर इनपुट पॉवर दिली, ओके, तर पूर्णच्या पूर्ण पॉवर काय होईल? ही पोर्ट 1 आणि 2 मध्ये जाईल, 3 मधून पॉवर आउटपुट मिळणारच नाही आपल्याला, म्हणजे नो पॉवर विल बी कम बॅक. दॅट्स वाय 330 S33 0. म्हणजेच काय, 3 ला इनपुट दिलं तर 3 ला आउटपुट किती मिळणार? 0 मिळणार. सो S33 0. फ्रॉम सिमेट्री प्रॉपर्टी SIJ इज इक्वल टू SJI, म्हणजे SIJ म्हणजेच काय? पोर्ट 1 मधून इनपुट दिलं तर 2 मधून जेवढी पॉवर मिळणार तेवढी सेम 2 मधून इनपुट दिलं तर 1 मधून आउटपुट मिळणार. ओके, 1 मध्ये इनपुट दिलं तर 3 मधून जेवढे आउटपुट मिळणार तेवढीच 3 मधून इनपुट दिलं तर 1 मधून आउटपुट मिळणार. ओके, सो हियर सिमेट्रिक प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार. S12 इज इक्वल टू S21, S13 इज इक्वल टू S31, S23 इज इक्वल टू S32. सिमेट्रिक प्रॉपर्टी. सो अबो इक्वेशन मध्ये आपण या व्हॅल्यू पुट करणार, S11 S12 S13. आता S21 च्या जागी आपण S12 पुट करणार, S22 S23 ला आपण काय लिहिणार इथे? minus S13. So here there should be minus S13. There is printing mistake. There should be minus S13. Now S31 असतो इथे, त्याला आपण S13 लिहिणार. S32 असतो इथे, S32 ला आपण S23 लिहिणार आणि S23 ला मायनस S13 लिहिणार. सो हियर मायनस साइन पाहिजे इथे. ओके, इथे काय राहील? मायनस साइन राहील. आणि हा S33 काय असतो? 0 असतो. मग आपण युनिटरी प्रॉपर्टी जर यूज केली, S आणि S कॉन्जुगेट इज इक्वल टू I असतो, ही जर प्रॉपर्टी आपण यूज केली आणि या दोन मॅट्रिक्स जर आपण मल्टिप्लिकेशन केलं इज इक्वल टू ही युनिटी मॅट्रिक्स, देन आपण काय केलं? रो आणि कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार? इथे या डिफरंट जे स्कॅटरिंग पॅरामीटर्स आहेत त्यांची व्हॅल्यू मिळणार आपल्याला. S13 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर इक्वल 1. सो S13 इज इक्वल 1/2, S13 स्क्वेअर इक्वल 1/2. सो S13 इज इक्वल 1/√2. तर ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण त्या या मॅट्रिक्स मध्ये पुट करणार. ओके, सो S इज इक्वल टू 1/2 1/2 1/√2 1/2 1/2 -1/√2 1/2
minus 1 by root 2 minus 1 by root 2 and 0. So this is the scattering matrix for E-plane T. Okay, this is the scattering matrix for E-plane T. So what significance of this matrix? आता इथे काय रिप्रेझेंट करते की हा S11 असतो, म्हणजे S1 ला जर आपण इनपुट दिलं तर 1 मधून किती आउटपुट मिळणार आपल्याला? हाफ पॉवर आउटपुट मिळणार. हा S12 आहे. S12 मीन्स व्हॉट? जर 1 पोर्टला आपण इनपुट दिले तर 2 पोर्ट मधून आपल्याला किती आउटपुट मिळणार? हाफ आउटपुट मिळणार. जेवढं 1 मध्ये इनपुट देणार आपण तर अर्धी पॉवर आपल्याला पोर्ट 2 मधून मिळणार. हा S13 असतो. S13 म्हणजेच काय, 1 मध्ये जर आपण इनपुट पॉवर दिली तर 3 मधून आपल्याला किती पॉवर आउटपुट मिळणार? तर 1 बाय रूट 2. 1 बाय रूट 2 म्हणजे 0.707 म्हणजे 70.7%. जवळपास 70.7% पॉवर आपल्याला पोर्ट 3 मधून मिळणार जर आपण 1 ला इनपुट दिली तर. ओके, प्रोव्हाइडेड दॅट अदर पोर्ट्स आर क्लोज्ड. बाकीचं पोर्ट हा क्लोज आहे. आता हा S काय असतो? 2-1 असतो, म्हणजे 2 ला जर इनपुट दिले तर 1 मधून किती पॉवर मिळतो? तर हाफ. आता हा S काय असतो? S22 सॉरी. तर 2 ला जर इनपुट दिलं तर 2 मधून किती आउटपुट मिळणार? तर 1/2 हाफ पॉवर. हा S काय आहे? 23. S23 आहे. तर 2 मध्ये इनपुट दिला तर 3 मधून किती आउटपुट मिळणार? मीन्स हिअर 2 ला इनपुट दिलं, S2 ला जर पॉवर इनपुट दिली तर 3 मधून किती आउटपुट मिळणार? सो इट इज हाऊ मच इट इज? -1 बाय रूट 2. म्हणजे 1 बाय रूट 2 मीन्स 0.707 म्हणजे 70.7% पॉवर. ओके, 0.70. 1 बाय 2 मीन्स 0.5. 1 बाय रूट 2 मीन्स 0.707. हे किती पॉवर मिळणार आपल्याला? मायनस ऑफ 70.7%. मायनस काय मिळणार ती? कारण की S23 आहे, म्हणजे 2 ला इनपुट दिले तर 3 मधून आउटपुट. हा काय S31 म्हणजे 3 ला जर इनपुट दिली तर 1 मधून किती आउटपुट मिळणार? तर 0.707% म्हणजे 70.7%. हा S23 आहे. हा सॉरी S32 आहे, म्हणजे 3 ला इनपुट दिलं तर 2 मधून किती पॉवर मिळणार? 3 ला इनपुट दिलं तर 2 मधून किती पॉवर मिळणार? इट इज 0.707 पण मायनस, कारण की इथे जो फेज शिफ्ट असते इथे आपल्याला ऑपोजिट फेज शिफ्ट मिळते, 180 डिग्री फेज शिफ्ट मिळते. सो इट इज -1 बाय रूट 2 अँड दिस इज 3 ला इनपुट दिलं तर 3 मधून किती पॉवर आउटपुट मिळणार? तो 0. So this is the meaning of this scattering matrix. Okay, so this is the scattering matrix of E-plane T. Now our next topic is H-plane T, that we will see in our next lecture. But till then, if you have any doubt, then you can ask in this topic.